हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके परत एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत आलेली आहे. तर आपण आतापर्यंत 9 टेन्सेस बघितलेले आहेत. आज आपण 10वा टेन्स म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधला पहिला बघणार आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मराठीमध्ये याला चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. त्याच्यामध्ये चालू आणि पूर्ण दोन्हीही क्रिया चालू आहे. दोन क्रिया मिळून हे तयार झालेलं आहे. तर स्टार्टिंगला आपण स्ट्रक्चर वगैरे न बघता हे कशा प्रकारे सेंटेन्सेस तयार होतात ते बघूया. म्हणजे मेथड बघूया, त्याची प्रोसेस कशी असते. तर क्रिया ह्याच्यामध्ये भूतकाळामध्ये सुरू होते. आता बोलत आहे आपण, दॅट इज अ प्रेझेंट. सो प्रेझेंट मध्ये तर चालू आहे, प्लस आजच्याच लगेच संपणार नाहीये, तर थोडा काळ ती फ्युचर मध्ये सुद्धा चालू राहणार आहे. तर ही क्रिया पास्ट मध्ये सुरू होऊन फ्युचर मध्ये पर्यंत राहणार आहे. हे काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे, कंटिन्युअसली चालू आहे. आज आपण बोलतो इथं पण चालू आहे आणि थोडा काळ परत फ्युचर मध्ये सुद्धा चालू राहणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, आता मी इंग्रजी शिकवत आहे. किती दिवसापासून शिकवायला लागलेली आहे? तर भूतकाळामध्ये माझी शिकवण्याची क्रिया चालू झालेली आहे. आजही मी शिकवत आहे. आजच्याच मी लगेच शिकवणं बंद करणार आहे का? नाही, तर थोडा काळ मी पुढे सुद्धा शिकवणार आहे. तर ह्याला म्हटलं जातं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता व्हिडिओ बघत आलेले आहेत. कधीपासून? फाउंडेशन लेवल पासून व्हिडिओ बघत आलेले आहेत. फाउंडेशन झालं, बेसिक झालं, आता इंटरमिडिएट चालू आहे. तर आजच्याच तुम्ही व्हिडिओ बघायचं बंद करणार आहात का? अजून थोडे दिवस पुढे बघणारच ना. जसं इंटरमिडिएट अजून पूर्ण होणार, त्याच्यानंतर मग इंटरमिडिएट 2 चे व्हिडिओज, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओज. अशी जी प्रोसिजर आहे तुमची बघण्याची, ती पास्ट मध्ये सुरू झालेली आहे. आजही तुम्ही बघत आहात आणि अजून फ्युचर मध्ये सुद्धा तुम्ही बघत जाणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ चालू पूर्ण वर्तमान काळ. ह्याच्यामध्ये क्रिया कधी सुरू झाली पास्ट मध्ये हे सांगणं गरजेचं असतं, की आपण क्रिया कधी सुरू केलं भूतकाळामध्ये. तर त्याच्यासाठी आपण वापरणार आहे फ्रॉम किंवा सिन्स हे दोन प्रिपोजिशन. हे दोन्ही काय आहेत? प्रिपोजिशन आहेत. ते काय सांगणार आहेत? टायमिंग, कधी सुरू झालं हे सांगण्यासाठी. दोन्हीचा पण अर्थ ऍक्च्युली पासूनच आहे, पण एक्झॅक्टली जर टायमिंग असेल तर तिथं आपण सिन्स हे प्रिपोजिशन वापरतो. आणि वरवरूनच आपल्याला माहिती नसेल, कन्फर्म नसेल, तर आपण तिथं काय वापरतो? फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरतो. फॉर एक्झाम्पल, सिन्स 9 o'clock, सिन्स मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे कोणताही, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र सांगू शकता. 9 म्हणजे 9च नाही, टायमिंग काय सुद्धा असू शकतो. कोणताही महिना, कोणताही वर्ष, कोणतंही सण, कोणताही सीझन, सिन्स हिज बर्थ, since his death, since school days, since accident, since introduction. म्हणजे स्टार्टिंगचं हे जे पॉइंट आहे हे काय आहे? चेंज होणार नाही. एक्झॅक्टली टायमिंग आहे की 9 वाजल्यापासून, सकाळपासून, दुपारपासून, संध्याकाळपासून, जून पासून, जुलै पासून, 1999 पासून, दिवाळीपासून, उन्हाळ्यापासून, त्याच्या जन्मापासून, त्याच्या मृत्यूपासून, त्याच्या शाळेच्या दिवसापासून, ऍक्सिडेंट पासून, इंट्रोडक्शन झालं तेव्हापासून, हे सगळे काय आहेत? एक्झॅक्टली टायमिंग आहेत, जे कधीही चेंज होणार नाहीयेत. जसे की ऍक्सिडेंट पासून तो चालत नाहीये किंवा बोलत नाहीये असं जर म्हणायचं असेल, तर त्याच्या अगोदर त्याची क्रिया ती होती का? नाही. तर ऍक्सिडेंट झाल्यापासूनच तो चालत नाहीये, बरोबर आहे. म्हणजे ते एक्झॅक्टली टायमिंग आहे की इंट्रोडक्शन झाल्यापासूनच तो काय करतोय की खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. स्कूल डेज पासूनच तो चोरी करत आहे. त्याच्या मृत्यूपासून तो वेडा बनत आलेला आहे. त्याच्या जन्मापासूनच तो श्रीमंत होत आलेला आहे. दिवाळीपासूनच आम्ही एकमेकांना भेटत आलेलो आहे. म्हणजे तीच जे एक्झॅक्टली टाइम आहे ते सांगायचं असेल तर आपण सिन्स वापरतो. पण तेच जर आपल्याला वरवरून सांगायचं असेल तर फ्रॉम 1 डे, फ्रॉम 2 hours, फ्रॉम 4 months,
फ्रॉम मेनी इयर्स, मेनी डेज, मेनी वीक्स. हे आपण काय करू शकतो, वरवरून टायमिंग सांगायचं तर फ्रॉम हे प्रीपोजिशन यूज करू शकतो. तर हे जे दोन प्रीपोजिशन आहेत हे कंपल्सरी आपल्याला चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये वापरायचेच आहेत. आता आपण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा ॲज युजल सब्जेक्ट येणार आहे. सब्जेक्ट प्लस परफेक्ट टेन्स असल्यामुळे आपण हॅव आणि हॅज हे दोन काय करणार आहे, हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे, जसं आपण परफेक्ट टेन्समध्ये यूज केलेलं आहे. परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन क्रिया जोडून आलेल्या असल्यामुळे बीन हे प्रत्यय वापरलेला आहे. कंटिन्युअस असल्यामुळे क्रियापदाला आपण ING हे रूप वापरणार आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि कंपल्सरी टाइम ही क्रिया भूतकाळामध्ये कधी सुरू झाली. मराठीमध्ये करत आलेलो किंवा आलेली आहे असा होतो. प्रत्येक वेळेस मराठीमध्ये बोलताना आलेलो हा शब्द येईलच असं नाही. हॅव हॅज म्हणजेच आहे, बीन म्हणजेच आलेलो आणि क्रियापदाला ING असल्यामुळे आपण वापरतो करत. करत आलेलो आहे, अभ्यास करत आलेली आहे, माझी बहीण 15 दिवसापासून उपवास करत आलेली आहे, 25 वर्षापासून माझी आई काम करत आलेली आहे, 2 दिवसापासून तो गोळ्या घेत आलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येतात. एक सेंटेन्स रिलेटेड टू मी सांगते, जसं की मी इंग्रजी शिकवत आलेली आहे. एक्झॅक्टली टायमिंग मला माहित आहे, त्यामुळे मी वापरलेला आहे सिन्स. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2004. 2004 पासून मी इंग्रजी शिकवत आलेली आहे. जर मला हे एक्झॅक्टली टायमिंग माहिती नसलं असतं तर मी वापरलं असतं आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फ्रॉम 16 इयर्स. 16 वर्षापासून मी इंग्रजी शिकवत आलेली आहे. हे काय आहे, तुम्ही वरवरून 16 वर्ष सांगितलं. एक्झॅक्टली 16 वर्ष झालेली आहेत का, मे बी 15.5 झाले असतील, मे बी 16.5 झालेली असतील. पण ते जेव्हा तुम्ही सिन्स वापरता तेव्हा एक्झॅक्टली 2004 मध्ये सुरू झालेली क्रिया आहे असं समजलं जातं. सो मराठीमध्ये होईल
These are some sentences. I have been teaching English since 2004 oblique from 16 years. दोन्हीही मुद्दामून वापरलेले आहेत. He has been waiting for bus from 2 hours. 2 तासापासून तो बसची वाट बघतोय किंवा बघत आलेला आहे. आणि बघण्याची अजून क्रिया चालू आहे कारण अजून बस आलेली नाहीये आणि अजून थोडा वेळ तो बघणार आहे. जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत तो बसची वाट बघेल. My father has been working in farm since morning. सकाळपासून माझे वडील शेतामध्ये काम करत आलेले आहेत. काम करण्याची क्रिया सकाळी सुरू झालेली आहे, अजूनही चालू आहे आणि अजून थोडा वेळ सुरू राहणार आहे. TC has been checking tickets since the train departed. ट्रेन निघाल्यापासून TC काय करायला लागलेले आहेत? तिकीट चेक करत आलेले आहेत. चेक करण्याची क्रिया अजून चालूच आहे. Two parties have been fighting from many years. खूप वर्षापासून दोन पक्ष काय आहेत? भांडत आलेले आहेत. तारा has been planting two trees on her birthday since 2002. 2002 पासून तारा तिच्या वाढदिवसाला 2 झाडं लावत आलेली आहे. 2002 मध्ये ती सुरू केलेली आहे की तिच्या प्रत्येक वाढदिवसाला ती 2-2 झाडे लावणार. सिन्स 2002 एक्झॅक्टली टायमिंग माहित आहे. काउज हॅव बीन इटिंग ग्रास सिन्स मॉर्निंग. सकाळपासून गायी काय करायला लागलेले आहेत? गवत खात आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज वापरलेला आहे. त्याच्यानंतर बीन हे प्रत्यय यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याला प्रत्येक ठिकाणी आपण काय केलेलं आहे? ING वापरलेलं आहे. म्हणजे कंटिन्युअस टेन्स साठी आपल्याला V4 म्हणजेच VING घ्यावं लागतं ते. आणि कंपल्सरी आपण प्रत्येक ठिकाणी टाइम वापरलेला आहे ज्याच्यामध्ये सिन्स किंवा फ्रॉम हे काय वापरलेले आहेत? आपण प्रिपोजिशन्स वापरलेले आहेत. सो दीज आर सम सेंटेन्सेस. आपण हे काय केलेले आहेत? अफर्मेटिव्ह सेंटेन्स वगैरे. आता आपण बंच वाईज सेंटेन्स कसं होते ते बघूया. ओके, आपण बंच वाईज सेंटेन्स बघूया. विजय has been thinking to start business since his रिझल्ट पासून विजय विचार करत आहे की आपण बिझनेस सुरू करायला पाहिजे. बिझनेस सुरू करण्यासाठी काय करतोय? तो विचार करत आलेला आहे. कधीपासून? सिन्स हिज रिझल्ट. जेव्हा आपल्याला बंच वाईज सेंटेन्स करायचं असतं म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं किंवा क्वेश्चन करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? हेल्पिंग वर्बवर फोकस करायचं असतं. सो वी हॅव अँड हॅज हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतरच आपल्याला नॉट यूज करायचं आहे आणि त्याच्यानेच आपल्याला प्रश्न यूज करायचे आहे. त्यामुळं बीन पासूनचं जे काही पुढं सेंटेन्स आहे त्याला आपण कुठेही हात लावणार नाही. व्हॉट एव्हर वी आर गोइंग टू डू द चेंजेस दॅट इज बिटवीन सब्जेक्ट अँड द हेल्पिंग वर्ब. सो निगेटिव्ह सेंटेन्स होईल विजय has not been thinking to start business since his result. करत आहे, करत नाही. प्रश्न करण्यासाठी हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येईल has, then subject. Has Vijay been thinking to start business since his result? Question mark. आणि परत क्वेश्चन करायचं आहे पण निगेटिव्ह. Has Vijay not been thinking to start business since his result? Again question mark. विजय रिझल्ट झाल्यापासून बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करत आहे. विचार करत नाहीये. विचार करत आहे का? विचार करत नाहीये का? आलेला हा शब्द प्रत्येक वेळेस यूज करायलाच पाहिजे असं नाही. आता आपण इथं नॉट काय केलेला आहे? सेपरेट केलेला आहे. जर आपल्याला शॉर्ट फॉर्म करायचं तर वी कॅन यूज द शॉर्ट फॉर्म. जसं हॅज नॉटचं हॅझंट करू शकतो. हॅव नॉटचं हॅवंट फॉर एक्झाम्पल.
आपण शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे नॉटचं, त्यामुळे फर्स्ट आलेलं आहे ते हेल्पिंग वर्ब बरोबर, आणि बाकी काही चेंजेस आपण वाक्यामध्ये केलेले नाही. आय हॅव बीन वॉचिंग मूवी फ्रॉम 2 hours. 2 तासापासून मी चित्रपट बघत आलेली आहे. अजून थोडा वेळ पुढे बघण्याची क्रिया चालू आहे कारण संपलेला नाहीये. आय हॅव बीन वॉचिंग मूवी फ्रॉम 2 hours. आय हॅवंट बीन वॉचिंग मूवी फ्रॉम 2 hours. हॅवचं केलेलं आपण हॅवंट कारण आपण शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे निगेटिव्ह. हॅव आय बीन वॉचिंग मूवी फ्रॉम 2 hours. 2 तासापासून मी मूवी बघत आलेली आहे का? आणि हॅवंट आय बीन वॉचिंग मूवी फ्रॉम 2 hours. 2 तासापासून मी मूवी बघत आलेली नाहीये का? इथं आपण हॅज आणि नॉट सेपरेट यूज केलेला आहे, आणि इथं आपण काय केलेलं आहे शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट यूज करून. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे बंच वाईज सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. होमवर्कमध्ये तुम्हाला असेल जसं मगाशी आपण सिंगल सेंटेन्सेस केले होते तसे 25 सेंटेन्सेस विथ मराठी, 5 bunch wise sentences with मराठी. Now the time for the activity. ऍक्टिव्हिटी आपल्याला लिहायची आहे आणि बोलायची आहे अबाउट व्हॉट, कशाबद्दल? तर जी क्रिया तुम्ही भूतकाळामध्ये केलेली आहे आणि अजून सुद्धा करत आलेला आहात तसे काहीतरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता कॉलेजला जात असाल तर माय कॉलेज लाईफ ह्याच्यावर तुम्ही बोलू शकता. जसं की तुमचं कॉलेज लाईफ फर्स्ट इयरला सुरू झालेलं आहे आणि आता तुम्ही मे बी थर्ड इयरला असाल, थोड्या दिवसानंतरच परीक्षा असेल, त्यामुळे फर्स्ट सेकंड आणि थर्ड इयर तुम्ही कसे कसे स्पेंड करत आलेला आहात ते तुम्ही ह्याच्यामध्ये सांगू शकता. जसं सर्चिंग जॉब, तुम्ही नोकरी हुडकत आलेला आहात, रिझल्ट झाला तेव्हापासून नोकरी हुडकत आलेल्या आहेत, अजून सुद्धा हुडकायला आलेत, अजून भेटलेली नाहीये. मग तुम्ही या पिरियडमध्ये काय काय करत आलेला आहात हे तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. फार्मिंग वर बोलू शकता. तुम्ही जर फार्मिंग करायला सुरू केलेलं असेल तर कशा प्रकारे सुरुवात केली आणि अजून काय काय करत आलेला आहात आणि अजून थोडं काय काय करत जाणार असाल तुम्ही, तर ह्याच्यावर तुम्ही काय करू शकता ऍक्टिव्हिटी बोलू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. प्रत्येक वाक्यामध्ये इन द सेन्स काही वाक्यामध्ये जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करणं होत असेल, काही मध्ये कंटिन्युअस येत असेल तर यू कॅन यूज, कारण ऑलरेडी आपण ते शिकलेलं आहे. त्यांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे एक ऍक्टिव्हिटी बोलायची. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगेन. फॉर एक्झाम्पल गोइंग फॉर द ट्रिप. ओके, आता मला ट्रिपला जायचं आहे म्हणून समजा, तर मी जात आहे, तर मी काय काय करत आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. आय हॅव बीन गोइंग टू ट्रिप विथ माय फ्रेंड्स सिन्स मॉर्निंग. वी हॅव बीन गेटिंग इन टू द बस. वी हॅव बीन टेकिंग आवर सीट्स. वी हॅव बीन passing the snacks to each other. We have been enjoying that snacks. After some time we have been singing in the bus. Our teacher has been giving some instructions about the trip and how to behave in the trip. Then we have been following her rules and regulations. Then we have been taking halt in the afternoon. We have been taking our lunch. We have been enjoying the atmosphere. We have been again going to our destination by bus. We have been reaching our destination till night. And we will have been thinking about the next day's planning. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता एखादा ऍक्टिव्हिटी चूज करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी लिहायची आहे आणि परफॉर्म करायची. मी जस्ट 3च सांगितलेले आहेत. तुम्हाला कशाबद्दल लिहू वाटत असेल, जसं की क्रिकेट कॉमेंट्री, क्रिकेट सुरू झालेलं आहे तेव्हापासूनच तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही कुठल्या गेम्समध्ये भाग घेतलेला आहात तर तुम्ही ॲज अ ऑडियन्स म्हणून सांगू शकता किंवा ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून सांगू शकता. शॉपिंगला गेलेला असाल तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. अगेन ॲज अ कस्टमर म्हणून किंवा ॲज अ व्हीवर म्हणून, जसं की मी कस्टमर म्हणून काय काय शॉपिंग करू शकते ते मी सांगू शकते, किंवा कोणीतरी कस्टमर आलेला आहे आणि तुम्ही बघायला लागलेला आहात, किंवा ॲज अ शॉपकीपर तुम्ही शॉपकीपर आहात आणि कस्टमर्स यायला लागले तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय लिहू शकता. सो यू आर गोइंग टू यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इन ऑल दीज ऍक्टिव्हिटीज. सो दिस इज फॉर टुडे. आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघितले ज्याच्यामध्ये 2 क्रिया आहे. एक चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली, अजून सुद्धा चालू आहे बोलताना, आणि थोडा वेळ फ्युचरमध्ये चालू राहणार आहे. व्हिडिओ पॉज करून बघा, रिपीटेडली बघा,
मगच तुम्हाला ते कन्सेप्ट कळणार आहेत आणि तुम्ही होमवर्क केला तरच ते तुमच्या लक्षात राहणार आहे. फक्त व्हिडिओ ऐकल्यानंतर कधीही होत नाही. थोडाफार त्याचा फायदा होईल, बट जोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस इन डिटेलमध्ये करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो टेन्स किंवा त्याचे युजेस कळणार नाहीत. सो दिस इज फॉर टुडे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. तोपर्यंत